गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आपण गेल्या सत्रात 20व्या श्लोकापर्यंत आलो होतो. आपण आज त्याच्या पुढे जाऊ, म्हणजे 21व्या पासून आपण सुरू करूया. ठीक आहे. सो लेट अस सी व्हॉट प्रभुपाद हॅज टू से रिगार्डिंग दॅट. ओके, एक्सलेंट. अमीहि त्वां सुरसङ्घा विशन्ति केचिद्भीता प्राञ्जलयो गृह्णन्ति स्वस्ति युक्त्वा महर्षिसिद्धसङ्घा स्तुवन्ति त्वा स्तुतिभिः पुष्कलाभिः. आपल्याला आय एम मिसिंग अवनी, कारण की ती आपल्याला इतकं सुंदर म्हणते प्रत्येक वेळेस. आय हॅव नॉट बीन एबल टू डू दॅट. सो लेट अस सी व्हॉट दिस मीन्स. ऑल द होस्ट्स ऑफ डेमिगॉड्स आर सरेंडरिंग बिफोर यू अँड एंटरिंग इन टू यू. म्हणजे सगळे जे छोट्या छोट्या देवता आहेत त्या सगळ्या तुला शरण जात आहेत आणि तुझ्या आतमध्ये येत आहेत असं मला दिसतंय. ओके. सम ऑफ देम, व्हेरी मच अफ्रेड, आर ऑफरिंग प्रेयर्स विथ फोल्डेड हँड्स. Hosts of great sages and perfected beings, crying all peace, are praying to you by singing the Vedic hymns. जे विश्वरूपाकडे बघून अर्जुनाच्या मनामध्ये अशा प्रकारचे सगळे भाव उमटले. इनफॅक्ट त्याला ते सगळं दिसलं. म्हणजे कसं आहे की जगामध्ये जे जे काही श्रेष्ठ आहे किंवा जे जे काही ग्रँड आहे ते सगळंच्या सगळं त्या विश्वरूपामध्ये सामावलेलं आहे. विश्वरूप एनकम्पासेस ऑल ऑफ दोज थिंग्स, हे आपल्याला सांगायचं. ओके? गीताईमध्ये काय म्हणतात? हे देव सारे रिघती तुझ्यात, कोणी भये प्रार्थित बद्ध हस्त, मांगल्य गीते तुझ सिद्ध संत, परोपरी आळविती समस्त. हे देव सारे रिघती तुझ्यात, म्हणजे तुझ्यात सगळे ऍब्झॉर्ब होत आहेत. कोणी भये प्रार्थित बद्ध हस्त, हात जोडून प्रार्थना करतायत भयानी, घाबरले तुला ते. मांगल्य गीते तुझं सिद्ध संत, म्हणजे वेद बेसिकली. आणि परोपरी आळविती समस्त, सगळेजण तुला आळवत आहेत. हा, किशोरजी काय म्हणतात बघूया. मुक्त छंदामध्ये म्हणतात 21व्या श्लोकात, सुरगण तव रूपात प्रवेशती. सुरगण म्हणजे देवांचे गण, सुर म्हणजे देव. भयाने हात जोडोनी प्रार्थिती, महर्षी व सिद्ध स्वस्ती म्हणती, आणि तुझी बहुत स्तुती करीती. वृत्तबद्धामध्ये, येतात देवगण तेचिही त्या शरीरी, जोडीत हात आपुले भय त्यासी भारी. हा, ही करेक्ट. तुम्ही किशोर दादा, तुम्हाला म्हणायचंय का हा श्लोक आता? आर यू एबल टू सी दिस? वाय डोंट यू से दॅट इन द वसंत तिलका वृत्त? यू हॅव टू अनम्यूट युअर नाही, सेल्फ. दिसत नाहीये. शेअर स्क्रीन मध्ये तुम्हाला दिसत नाही आहे? आय एम नाही, शेअरिंग द आधीच स्क्रीन. दिसत. हा, आता पहा ना, 11:21 वसंत तिलका वृत्त दिसतंय? नाही. हा, आता दिसतंय. बोला. आता दिसतंय. म्हणून बघा ना त्या चालीमध्ये. बघतो ना. येतात देव गणतेची त्या शरीरी, जोडीत हात आपुले भय त्यास भारी, तुम्हास तेची सगळे भिवून स्तवती, तैसेची सिद्ध मुनी ते म्हणतात स्वस्ती. करेक्ट. आता आय गॉट द हँग ऑफ इट. आय डू दॅट. आय ट्राय टू डू इट माय सेल्फ. ओके. येतात ओके. देवगणतेची ही त्या शरीरी, जोडीत हात आपुले भय त्यासी भारी, तुम्हास तेची सगळे भिवनी स्तविती, तैसेची सिद्ध मुनी ते म्हणतात स्वस्ती. व्हेरी गुड. एक्सलंट. येतात देवगण तेचीही त्या शरीरी, ते सगळे तुझ्या शरीरामध्ये येत आहेत. जोडीत हात आपुले भय त्यासी भारी, त्यांना खूप भीती वाटते. तुम्हास तेची सगळे भिवनी स्तविती, तैसेची सिद्ध मुनी ते म्हणतात स्वस्ती. सगळेजण तुम्हाला नमस्कार करतायत. लेट अस सी व्हॉट ज्ञानदेव महाराज हॅज टू से. ओके.
20 झालाय पूर्ण. आय एम ट्राइंग टू फाइंड आउट वेअर द 21 इज. हम्म. अमी हित्वा सुरसंघा विशन्ति केचित् भीता प्राञ्जलयो गृह्णन्ति स्वस्ति त्युक्त्वा महर्षि सिद्ध संघा स्तुवन्ति त्वां स्तुतिभिः पुष्कलाभिः. हे देवांचे समुदाय तुझ्यामध्ये प्रवेश करीत आहेत. कोणी भयभीत होत जाते, अंजली करून तुझे स्तवन करीत आहेत. महर्षी व सिद्ध यांचे समुदाय स्वस्ती असं म्हणून दीर्घ स्तोत्रांनी तुझी स्तुती करत आहेत. हे तुझेनी आंगिके तेजे, जाळूनी सर्व कर्मांची बीजे, मिळत तुझं आतू सहजे सद्भावेसी. आणि ते म्हणतात की हे ज्ञानसुरांचे म्हणजे ज्ञानसंपन्न देवांचे समुदाय तुझ्या अंगच्या तेजाने सर्व कर्मांची बीजे म्हणजे जी अज्ञान वासना वगैरे तू जाळून आपल्या चांगल्या भावनेच्या जोरावर तुझ्या स्वरूपात मिसळतात. हे सगळे जे देव आहेत ते तुझ्या अंगाचं तेज बघतात आणि त्या तेजानी त्यांच्या कर्माची सगळी बीज कुठली आहे? कर्माची बीज म्हणजे अज्ञान वासना वगैरे ह्या सगळ्या त्याच्यामध्ये जळून जातात. आपल्या चांगल्या भावनेच्या जोरावर तुझ्या स्वरूपात मिसळतात. म्हणजे जर आपण आपल्या स्पिरिच्युअल अँगलमधनं जर विचार केला याच्यामध्ये, तर काय होईल की आपल्या खऱ्या स्वरूपामध्ये जर आपण स्थित झालो किंवा आपल्या खऱ्या स्वरूपाचं आपल्याला थोडंसं जरी हे झालं, काय म्हणतात, ग्लिम्स ऑफ इट, म्हणजे इवन इफ वी गेट अ ग्लिम्स ऑफ इट, तरी सुद्धा बाकीच्या आपल्या मनातल्या ज्या वासना आहेत ना किंवा आपल्या मनातलं जे अज्ञान आहे ते सगळंच्या सगळं चाललं जाईल. इनफॅक्ट अज्ञान जाणं आणि स्वतःच्या स्वरूपाची ओळख होणं किंवा बोध होणं ह्या दोन्ही गोष्टी एकत्रच घडायला पाहिजे. सो इफ वी रिअलाइज व्हॉट अवर इसेन्शियल नेचर इज, देर विल बी नो डिव्हॅलिटी अँड देर विल बी नो अदरनेस. त्यामुळे आपल्या मनातल्या वासना पूर्णपणे गळून पडायला पाहिजे. वासना आपल्याला नेहमी आपल्या व्यतिरिक्त जे आहे असं वाटतं त्याची असते. वी ऑलवेज हॅव द डिझायर फॉर समथिंग अदर दॅन अवर सेल्स. तर जर आपल्याला कळलं की आपल्या खऱ्या स्वरूपामध्ये दोन वेगळ्या गोष्टी नाहीच आहेत, तर मग वासना कशी राहील ना? आणि वासना जर नसली तर मग कर्म करणार नाही कोणी. आपण कर्म का बरं करतो? पहिले आपल्याला कामना निर्माण होते मनामध्ये आणि त्याच्यामुळे आपण कर्म करतो ना. पहिली अविद्या, नंतर कामना आणि नंतर कर्म, अशी ती पायरी. राईट? अशी ती काय म्हणता येईल की उतरती कमान म्हणायला पाहिजे, चढती कमान नको म्हणायला. असा तो सिक्वेन्स आहे. एकामागून एक अशा गोष्टी घडतात. पहिले अविद्या, म्हणजे अविद्येमुळे आपल्याला असं वाटतं की आपल्या व्यतिरिक्त इथे काहीतरी आहे. त्यानंतर कामना निर्माण होते की ही जी वेगळी वस्तू आहे आपल्यापेक्षा वेगळी, ती आपल्याला हवी आहे स्वभाव. आय एम इनकम्प्लीट विदाऊट इट, म्हणून मला ती हवी आहे. आणि मग त्याच्यामुळे मग कर्म करतो माणूस की मला ही हवी आहे तर काही करावं लागेल ना त्यासाठी. तुम्हाला ती धर्माप्रमाणे मिळवा किंवा अधर्माप्रमाणे मिळवा, पण तुम्हाला मिळवावीशी वाटते, नाही का? म्हणजे प्रामाणिकपणे काहीतरी काम करून, नोकरी करून, पैसा कमवून हे घ्या, नाही तर मग चोरी करून घ्या. चोरी करून घेण्यामागेच तर कल आहे ना लोकांचा, नाही का? हे तुझेनी आंगिके तेजे, जाळूनी सर्व कर्मांची बीजे, मिळत तुझ आतू सहजे सद्भावेसी. आणिक एक सावियची भयभीरू, सर्वस्वे धरुनी तुझी मोहरू, तुझ प्रार्थिता ती करू जोडो निया. आणखी इथे कित्येक जे स्वभावत भयभीत झालेले आहेत ते सर्व प्रकारांनी तुझ्या मार्गाचा आश्रय करून हात जोडून तुझी प्रार्थना करतात. देवा अविद्यार्णवी पडिलो, जी विषय वागुरे आतुडलो, स्वर्ग संसाराची या साकडलो दोन्ही भागी. ती अशी की हे देवा, आम्ही अज्ञानरूपी समुद्रात पडलो आहोत व महाराज विषयरूपी जाळ्यात गुंतलो आहोत आणि स्वर्ग आणि संसार या दोहींच्या कचाट्यात सापडलेलो आहोत. आपण जेव्हा कामना आपल्या मनामध्ये निर्माण होते तेव्हा आपण ती कामना पूर्ण करण्यासाठी कधी कर्म करतो. आणि धर्माप्रमाणे किंवा वैदिक धर्मामध्ये सुद्धा कर्मकांडामध्ये ज्या ज्या प्रकारची कर्म सांगितलेली आहेत ती कर्म केल्यानंतर आपल्याला स्वर्ग मिळतो, अशा प्रकारची कर्म आहेत ना. हे वैदिक कर्म जी आहेत त्यांनी आपल्याला स्वर्ग मिळू शकतो.
त्यामुळे म्हणजे आपण स्तोत्र सुद्धा जेव्हा म्हणतो की विद्यार्थी लभते विद्या, पुत्रार्थी लभते पुत्र, धनार्थी लभते धनम वगैरे, अशा प्रकारचं जे आहे की ज्यांना जे हवं असतं ते ह्या वैदिक कर्मानुसार किंवा स्तोत्र पठणानुसार किंवा कुठल्या प्रकारचं अनुष्ठान केल्यानंतर वगैरे वगैरे तुम्हाला ते मिळू शकतं, असं वैदिक धर्मच सांगतो. परंतु तो करत असताना आपण ह्या संसारात किंवा स्वर्गात अडकू शकतो ना. म्हणून हे कशामुळे होत आहे? हे अज्ञानरूपी समुद्रात पडलोय म्हणून. अज्ञानरूपी समुद्र म्हणजे भवसागर, द सी ऑफ बिकमिंग. आय वॉन्ट टू बिकम समथिंग दॅट आय एम नॉट, नाही का? तर ह्याच्यात जेव्हा आपण पडलेलो असतो तेव्हा आपण विषयरूपी जाळ्यात गुंतलो आहोत आणि स्वर्ग आणि संसार या दोन्हींच्या कचाट्यात सापडलो आहोत. ऐसे या मुचे सोडवणे, तुझ वाचोनी कीजेल कवणे, तुझं शरण गा सर्व प्राणी म्हणत देवा. असे जे आम्ही, त्या आमची मुक्तता तुझ्या वाचून कोण करेल? तेव्हा आम्ही तुला सर्व प्राणांनी शरण आलो आहोत, असं ते म्हणतात. आणि महर्षी अथवा सिद्ध का विद्याधर समूह विविध, हे बोलत तुझ स्वस्तिवाद करीती स्तवन. आणि महर्षी अथवा सिद्ध म्हणजे कृतार्थ पुरुष अथवा विद्याधरांचे नाना प्रकारचे समुदाय. विद्याधरांचे नाना प्रकारचे समुदाय म्हणजे विद्याधर म्हणजे ज्यांनी विद्येला धरून ठेवलेलं आहे, ज्यांनी विद्येला धारण केलेलं आहे, असे नाना प्रकारचे समुदाय, अनेक प्रकारचे समुदाय म्हणजे ग्रुप्स ऑफ पीपल, हे तुला कल्याण असो असं म्हणतात आणि स्तुती करतात. आता ह्याच्या पलीकडचा जो श्लोक आहे ना, त्याच्याबद्दल पहिले आपण प्रभुपाद काय म्हणतात ते बघूया. पलीकडच्या श्लोकात काय म्हणतात ह्याच्याबद्दल काही कोणाला बोलायचं का? लेट मी स्टॉप शेअरिंग हिअर. एनीबडी हॅज एनी कॉमेंट्स ऑन श्लोक नंबर 21? तसं स्ट्रेट फॉरवर्डच आहे की जे वर्णन करून सांगितलं जात आहे ते आहे. म्हणजे अर्जुनाला हे सगळं दिसतंय. ओके, सो जेव्हा विश्वरूप भगवंत उघडं करून दाखवत आहे त्याच्यामध्ये त्याला ह्या सगळ्या गोष्टी दिसत आहेत. अगेन, इफ वी रिअलाइज अवर ओन नेचर, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या अशा चमत्कृती तुम्हाला दिसतील. चमत्कार किंवा चमत्कृती पूर्ण गोष्टी अशा तुम्हाला दिसतील, दिसायला पाहिजे. लेट अस शेअर द स्क्रीन अँड गो टू द नेक्स्ट श्लोक. रुद्रादित्या वसवो ये च साध्या, विश्वेश्विनो मरुत चोष्मपाश्च, गंधर्व यक्षा सुरसिद्ध संघा, वीक्षन्ते त्वां विस्मिताश्चैव सर्वे. All the various manifestation of Lord Shiva, the Aditya, the Vasu, the Sadhya, and Vishwadeva, the two Ashvis, the Maruts, the forefathers, the Gandharvas, the Yaksha, the Asura, and the perfected demigods are beholding you in wonder. गीताईमध्ये काय म्हणतात? आदित्य विश्वे वसुरुद्र साध्य, कुमार दोघे पितृदेव वायू, गंधर्व दैत्यांसह यक्ष सिद्ध, सारे कसे विस्मित पाहताती. आदित्य विश्वे वसु रुद्र साध्य कुमार दोघे पितृदेव, कुमार म्हणजे कुमार दोघे म्हणजे अश्विनी कुमार, पितृदेव वायू, गंधर्व दैत्य यांच्यासह यक्ष सिद्ध हे सारे कसे तुझ्याकडे विस्मित होऊन पाहतात. किशोरजी काय म्हणतात बघूया याच्याबद्दल. किशोरजी सेज इन वर्स 22, आदित्य वसु विश्वदेव रुद्र मरुत साध्य अश्विनी कुमार, पितर गंधर्व यक्ष सिद्ध चकित, तुझे विश्वरूप आहेत पाहत. वृत्तबद्धामध्ये म्हणतात, गंधर्व रुद्र वसु ही मरुतादि साध्य, दोन्ही अश्विनी कुमार तैसे आदित्य, ते यक्ष सिद्ध गणपीतर विश्वदेव, चक्रावनी असुर रूप पहात देव. गंधर्व रुद्र वसु ही मरुतादि साध्य, दोन्ही ही अश्विनी कुमार तैसे आदित्य, ते यक्ष सिद्ध गणपीतर विश्वदेव, चक्रावनी असुर रूप पहात देव. अशा प्रकारचे सगळे लोक विस्मयचकित होऊन तुझ्याकडे बघतायत.
तर ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात बघू याच्याबद्दल. 20 सेकंड. 11 रुद्र, 12 आदित्य, अष्टवसु, साध्य, विश्वेदेव, अश्विनी कुमार, वायू, पितर, गंधर्व, यक्ष, राक्षस यांचे सगळे समुदाय सर्व विस्मययुक्त झालेले तुझ्याकडे पाहत आहेत. हे रुद्रादित्यांचे मेळावे, हे रुद्रादित्यांचे मेळावे, वसु, हन, साध्य, आघवे, अश्विनौ देव, विश्वेदेव, विभवे, वायू ही जे, हे जी. नामदेव म्हणतात की हे 11 रुद्र व 12 आदित्य यांचे समुदाय, 8 वसु आणि साध्य नावाचे 12 देव, हे सर्व 2 अश्विनी कुमार, वैभवयुक्त विश्वेदेव आणि वायुदेवता देखील हे महाराज काय करतायत. अवधारा, पितर, हनगंधर्व, पहिलं यक्ष रक्षोगण सर्व, जी महेंद्र मुख्य देव का सिद्धाधिक. ऐका, अग्नी आणि गंधर्व, पलीकडे असलेले यक्षांचे आणि राक्षसांचे सर्व समुदाय, महाराज इंद्र ज्यामध्ये श्रेष्ठ आहे असे देव आणि सिद्ध आदी, हे आघवेची आपुलालिया लोकी, सोत्कंठित अवलोकी, हे महामूर्ती दैविकी पाहत आहाती, हे सर्व आपापल्या लोकात उत्कंठेने आपली दिव्य मूर्ती पाहतायत, हे पहा. मग पाहत पाहत प्रतिक्षणी विस्मित होऊनी अंतःकरणी, करीत निजमुकुटी ओवाळणी प्रभुजी तुझ. मग पाहत पाहत प्रत्येक क्षणात मनामध्ये चकित होऊन, हे देवा, ते तुला आपल्या मुकुटाने ओवाळत आहेत. आपला मुकुट काढून ते आपल्या मुकुटाने तुला ते ओवाळत आहेत. ते जय जय घोष कलरवे, स्वर्ग गाजविताती आघवे, ठेवीत ललाटावरी बरवे कर संपुट. त्या जय जय अशा घोषांच्या मंजुळ शब्दाने ते सर्व स्वर्गामध्ये गजर करतात आणि आपले दोन्ही हात जोडून मस्तकावर ठेवतात, या नमस्कार करतात. तिये विनय द्रुमाची आरवी, सुरवाडली सात्विकांची माधवी, म्हणोनी कर संपुट पल्लवी तू होतासी फळ. त्या नम्रतारूपी वृक्षांच्या अरण्यामध्ये, नम्रतारूपी वृक्षांच्या अरण्यामध्ये, म्हणजे यू हॅव टू बी एक्स्ट्रीमली पोलाइट. नम्रता म्हणजे पोलाइटनेस. अष्टसात्विक भावरूपी वसंत, अष्टसात्विक भावरूपी वसंत ऋतू अनुकूल झाला. म्हणजे अशा प्रकारच्या वनामध्ये अष्टसात्विक भावरूपी वसंत ऋतू, वसंत ऋतूमध्ये सगळी फुलं फुलतात ना. तर आधी आपण पहिले नम्रतारूपी वृक्षांच्या अरण्यामध्ये आहोत आणि त्याच्यामध्ये वसंत ऋतू फुललेला आहे. तर मग काय, म्हणून त्यांच्या करसंपुट रूपी पालवीला तू फल प्राप्त झाला आहेस. त्यांच्या करसंपुट रूपी पालवीला म्हणजे त्या झाडांच्या किंवा त्या वृक्षांच्या पालवीला तू फल प्राप्त झाला आहेस, त्याला तुझं फळ लागेल. करसंपुट म्हणजे काय, करसंपुट म्हणजे आय गेस असं समजा आपण हात ठेवला, त्याला करसंपुट म्हणू का आपण. सो हातांचा समजा आपण द्रोण बनवला, वुड दॅट बी कॉल्ड करसंपुट? एनीबडी? आय विल स्टॉप हो, शेअरिंग. तसंच आहे. करसंपुट म्हणजे, आता समजा आपण मी हात असा ठेवलाय आणि हाताचा द्रोण केला, त्याच्यात करसंपुट म्हणजे किंवा ओंजळ, तर त्याच्यामध्ये जे मावेल ते ओंजळ. दॅट विल बी करसंपुट. तर अशा बरोबर. प्रकारची फुलं किंवा पालवी, सॉरी पालवी, त्याच्यामध्ये फळरूपी म्हणून तू आहेस असं मला दिसतंय, असं अर्जुन म्हणतोय. ब्युटिफुल थिंग. सो लेट अस सी द नेक्स्ट श्लोक. रूपं महत्ते बहुवक्त्र नेत्रं, महाबाहो बहुबाहुरूप, महाबाहो बहुबाहुरूपादं, बहुदरं बहुदंष्ट्राकरालं, दृष्ट्वा लोका प्रव्यथिस्थितास्तथाहम्. किती कॉम्प्लिकेटेड आहे. याचा अर्थ काय आहे की, ओ माइटी आर्म्ड वन, ऑल द प्लॅनेट्स with their demigods are disturbed at seeing your great form, with its many faces, eyes, arms, thighs, legs, and bellies, and your many terrible teeth. And as they are disturbed, so am I. ह्या सगळ्यांची तुझ्याकडे बघून भीतीनी, म्हणजे काय म्हणतात की गाळण उडालेली आहे. सो दे आर रिअली स्केअर्ड ऑफ लुकिंग एट यू. तसंच माझं पण होत आहे. विनोबा म्हणतात की, अफाट हे रूप असंख्य डोळे, मुखे भुजा उरु असंख्य पाय,
असंख्य पोटे विकराळ दाढा, ह्या दर्शने व्याकुळ लोक मीही. हे सगळे लोक जसे व्याकुळ झाले तसं मी पण व्याकुळ झालेलो आहे. अफाट रूप, असंख्य डोळे, मुखे, भुजा, उरू, असंख्य पाय, असंख्य पोटे, विकराळ दाढा, ह्या दर्शने व्याकुळ लोक मीही. त्याच्यासाठी किशोरजी काय म्हणतात बघूया. इन मुक्तछंद. महाबाहो तुझे, महाबाहो रूप तुझे विशाल अति, ज्यात मुखे नेत्र हात उदरे किती, अनेक मांड्या विक्राळ दात पाय, मजसी तैसेची लोकांसी वाटे भय. वृत्तबद्धामध्ये म्हणतात भुजंग प्रयात. ओके. किती बाहू तोंडे व मांड्या ही त्यात. वी आर नाव बॅक टू अवर फॅमिलियर वृत्त. व डोळे चहू बाजूनी त्यास होत, तया पाय पोटे हि कित्येक त्यात, किती त्याची दाढा आम्हा भिववीत. किती बाहू, किती तोंड, किती मांड्या, किती डोळे चारी बाजूनी, पाय पोट कित्येक आहे त्याच्यामध्ये, कितीही त्याची दाढा आम्हा भिववीत. त्याच्या ज्या दाढा आहेत, जे टीथ, त्या आम्हाला भिवतात. लेट अस सी व्हॉट. थोड्या वेळासाठी हे डिस्टर्ब झालं होतं का? म्हणजे तुम्हाला मी गायब झालो होतो का? आय थिंक आय लॉस्ट इंटरनेट कनेक्शन. एनिवे, लेट मी शेअर द स्क्रीन अगेन. हा, रेकॉर्डिंग थांबलं होतं हरकत असा नाही. मेसेज आला. असा मेसेज आला ना, हरकत नाही. ते इंटरनेट इज नॉट व्हेरी स्टेबल. सो एनिवे, हा आपण एक श्लोक घेऊ, त्यानंतर मे बी वी कॅन स्टॉप. हे महाबाहो, अनंत मुख व नेत्र असलेले अनंत बाहू, मांड्या व पाय असलेले अनंत उदरे म्हणजे पोट असलेलं, अनंत दाढांच्या योगे भीषण असलेलं तुझं प्रचंड रूप पाहून तसाच मी देखील व्याकुळ झालेलो आहे. जी लोचना भाग्य उदेले, मना सुखाचे सुयाणे पाहले, जे अगाध तुझे देखिले विश्वरूप ही. महाराज, ह्यांनी म्हणजे देवांनी वगैरे जे तुझं अगाध विश्वरूप पाहिलं, ते त्यांच्या डोळ्यांचे भाग्य उदयाला आले आहे. ते त्यांच्या डोळ्यांचं भाग्य उदयाला आलंय. अथवा त्यांच्या जीवाला सुखाचा सुकाळ उगवला म्हणजे प्राप्त झाला. हे लोक त्रयव्यापक रूपडे, पाहता देवाही वचक पडे, याचे सन्मुखपण जोडे भलतया कडुनी. हे लोकाला व्यापणार रूप पाहून देवांनाही वचक दचक वाटतं लिहिलं इथे, पण आय गेस वचक वाटतं पाहिजे. वाटेल तिकडून यास, म्हणजे ह्या रूपाला जर पाहिलं तर हा समोर असा वाटतो. जे देवांनाही या रूपाकडे पाहून वचक वाटतो. दे आर स्केर्ड ऑफ इट. किंवा ते धाकात असतात, भीतीमध्ये असतात. राईट. ऐसे एकची परी विचित्रे, आणि भयानके वक्त्रे, बहुलोचन हे सशस्त्रे अनंत भुजा. याप्रमाणे आपलं एकच स्वरूप आहे, परंतु विचित्र आणि भयानक अशी त्याला मुख, अनेक नेत्र व शस्त्र धारण केलेले आहेत, असे अगणित हात आहेत. अनंत अनंत चारू बाहुचरण, बहुदर आणि नानावर्ण, कैसे प्रतिवदनी मातलेपण आवेशाचे. या विश्वरूपाला अगणित सुंदर पाय आहेत, अनेक पोटं आहेत आणि नाना प्रकारचे रंग आहेत, आणि प्रत्येक मुखाच्या ठिकाणी क्षोभाचा मस्तपणा आहे. ह्या विश्वरूपाला अगणित सुंदर पाय आहेत हे तर आपल्याला कळलं, अनेक पोट आहेत हे कळलं, अनेक नाना प्रकारचे रंग आहेत, आणि प्रत्येक मुखाच्या ठिकाणी क्षोभाचा मस्तपणा आहे. प्रत्येक मुखाच्या ठिकाणी क्षोभ आहे आणि त्याचा जो मस्तपणा आहे तो आहे. ठीक आहे. हो का महाकल्पाची अंती, तव कलेनी यमे जेवत तेवती, प्रळयाग्नीची उजिती आंबुखिली जैसी. अथवा महाप्रलयाच्या शेवटी जोर बांधलेल्या यमाने जशा काही जिकडे तिकडे प्रलयाग्नीच्या आकट्याच पेटवलेल्या आहेत.
जेव्हा महाप्रलय होतो तेव्हा सगळंच्या सगळं जळून खाक होतं. तर महाप्रलय होतं म्हणजे काय, तुम्ही विचार करा एकदा. महाप्रलय म्हणजे आपल्या मनामध्ये जगाबद्दलचं जे मिथ्या सत्यत्व आहे, ओके, ते जेव्हा जळून खाक होतं, ते केव्हा होणार आहे? जर आपण कोण आहोत हे आपल्याला कळलं तर. तर त्याच क्षणी ह्या जगाचं मिथ्यात्व आपल्याला कळेल ना, आणि त्याच्याबद्दलची आसक्ती आपल्या मनामधनं पूर्णपणे गळून पडेल. त्यामुळे आपल्या मनामध्ये जे जग होतं त्याचा प्रलय होईल. बाहेरच्या जगाचा प्रलय होईल आणि मग तेव्हा मी त्या आगीत जळून मरेल वगैरे असं नाहीये. हे सगळं रूपक आहे. तर ह्याच्यामध्ये जर आपण सूक्ष्मतेने बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की आपल्या स्वरूपाच्या दर्शनामुळे हे सगळं जग प्रलयाग्नीच्या अग्नीमध्ये जळून भस्म होईल, है ना. ना तरी संहार त्रिपुरारींची यंत्रे, की प्रळय भैरवाची क्षेत्रे, नाना युगांत शक्तीची पात्रे भूतखिच्या ओढविली, अथवा संहार करणाऱ्या श्री शंकराचा तोफखाना किंवा प्रलय काळच्या भैरव देवांचे समुदाय उत्पन्न व्हावेत, अगर भूतांच्या म्हणजे प्राण्यांच्या नाशासाठी युगांत शक्तीची पात्र पुढे सरसावली. जे सृष्टीचा उगम किंवा सृष्टीची उत्पत्ती, तिची स्थिती आणि तिचा लय, हे सगळंच्या सगळं एकत्र एका वेळेस एका क्षणी दिसतंय. जेव्हा आपल्याला स्वतःच्या स्वरूपाची ओळख होते तेव्हा हे असं व्हायला पाहिजे. तेव्हा आपण या जगामध्ये ज्या घटना घडत असतात ना त्यांच्याकडे आनंदाने विस्मयचकित होऊन सुद्धा, परंतु विदाउट गेटिंग आयदर स्केअर्ड बाय इट और विदाउट गेटिंग अटॅच बाय इट, ह्या दोन्ही गोष्टी होतील. आणि यू विल एन्जॉय द शो. आपल्याला जर कळलं की हे जग आणि आपल्याला जे दिसतंय ते सगळं आपलं जीवन हे सगळं एखाद्या चित्रपटासारखं, चलचित्रपटासारखं, इट इज लाईक ए मूव्ही. तर मग आपण सिनेमा बघायला जेव्हा जातो तेव्हा सिनेमामध्ये जेव्हा दुःखाचे प्रसंग घडतात, ट्रॅजेडी असते, तेव्हा आपण त्याला अप्रिशिएट करतो, नाही का. आपण म्हणतो वा, किती सुंदर ट्रॅजेडी सिनेमा बनवत आहे. म्हणजे आजच मला असं वाटतं प्यासा नावाचा सिनेमा गुरुदत्तनी बनवला होता, किंवा कागज के फूल वगैरे अशा प्रकारचे जे जुने जुने सिनेमे होते ट्रॅजेडीचे, ते आपण जेव्हा सिनेमात बघतो किंवा जे आपण स्क्रीनवर बघतो तेव्हा आपण ते अप्रिशिएट करतो. म्हणजे आपण असं म्हणतो की वा वा किती सुंदर केलंय. पण तसं आपण जेव्हा आपल्या जागृतावस्थेमध्ये जगाची अवस्था बघतो तेव्हा आपल्याला तसं वाटत नाही, कारण की जगाला आपण सत्य मानतो. हा, म्हणजे याचा अर्थ आपण जगामध्ये जे काही अत्याचार होत असतील किंवा वाईट गोष्टी घडत असतील त्यांचं आपण समर्थन करायला पाहिजे का, किंवा ते आपण थांबवायचा प्रयत्न नको करायला का? अवश्य करायला पाहिजे. त्याचं समर्थन आपण अजिबात नाही करू शकत. वी शुड ऑलवेज ट्राय टू डू द राईट थिंग आणि दुःख दूर करण्याचा प्रयत्न अवश्य करावा. म्हणजे स्वतःचं दुःख आपण जसं दूर करतो किंवा स्वतःला दुःख होऊ नये असं आपल्याला वाटतं, त्याचप्रमाणे आपण सगळ्यांचं, इतरांचं, समाजाचं दुःख दूर करण्याचा प्रयत्न अवश्य करा. परंतु ते करत असताना मी करतो ही भावना नसावी. आपण अंतिम दुःख निवृत्तीची गोष्ट करतो इथे. म्हणजे आपल्याला जर हा विषय खरंच कळला ना, तर आत्यंतिक दुःख निवृत्ती व्हायला पाहिजे. अगदी समूळ दुःखाचा नाश व्हायला पाहिजे. तर तो दुःखाचा नाश कसा होईल? जर आपल्या मनामधला जो भ्रम आहे स्वतःबद्दलचा तो जर गेला तर होईल ना. तर तेच तर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. बाकी जी भौतिक दुःख आहेत आपल्याला ती आपण निवारण करू शकतो. म्हणजे समजा मला भूक लागलेली असेल तर मी जाऊन जेवून येईन, ते तर सोपं आहे ना. भूक लागलेली असेल तर उपवास करून किंवा कुठली तरी साधना करून ती भूक मारण्याचा प्रयत्न करण्याची काही गरज नाही. भूक लागली असेल तर तेवढ्यापुरतं समजा आपण काहीतरी खाल्लं आणि आपलं पोट भरलं, त्याच्यामध्ये पाप कुठे आहे? अवश्य करा. भूक लागू नये किंवा समजा थंडी वाजत असेल तर आपण स्वेटर घालावं किंवा ब्लँकेट घ्यावं. थंडी वाजू नये म्हणून साधना करण्याची काही गरज नाही आहे. कारण की ही गोष्ट निवारण करण्यासाठी आपल्याला सोपा उपाय
आहे ना उपलब्ध. परंतु आपल्या स्वतःच्या स्वरूपाचं दर्शन होण्यासाठी ज्या प्रकारच्या चित्तशुद्धीची किंवा ज्या प्रकारच्या साधनेची गरज आहे, त्याच्यामध्ये आपण जरा जास्त सिरियसली विचार केला पाहिजे आणि ते करायला पाहिजे, नाही का? तैसी जिये तिये कडे, तुझी वक्त्रे जी प्रचंडे, न समाती दरी माझी सिंहाडे, तैसे दर्शन दिसती रागीट. त्याप्रमाणे जिकडे तिकडे तुझी प्रचंड तोंड मावत नाहीये आणि दरीमध्ये जसे सिंह तसे तुझ्या मुखात दात उग्र दिसत आहेत. दरीमध्ये सिंह जसे उग्र दिसतील तसे तुझे दात उग्र दिसत आहेत. जैसे काळरात्रीचे नि अंधारे, उल्हासत निघती संहार खेचरे, तैसिया वदनी प्रळय रुधिरे काटलिया दाढा. प्रलय काळच्या गडद रात्रीत नाश करणारी पिशाच्चे जशी उल्हासाने संचार करतात, प्रलय काळच्या गडद रात्रीत नाश करणारी पिशाच्च जशी उल्हासाने संचार करतात, त्याचप्रमाणे प्रलय काळच्या नाश पावणाऱ्या प्राण्यांच्या रक्ताने या मुखातील दाढा भरलेल्या आहेत असं दिसतं. पिशाच्च कशी उल्हासाने संचार करतात कुठल्या प्रलय काळच्या गडद रात्रीत, त्याचप्रमाणे प्रलय काळच्या नाश पावणाऱ्या प्राण्यांच्या रक्ताने ह्या मुखातील दाढा भरलेल्या आहेत असं दिसतं. म्हणजे भयानक जे वर्णन आहे ते कसं आहे हे देखील आपण व्यासदेवांकडून शिकू शकतो. हे असो काळे अवतिले रण, का सर्व संहारे मातले मरण, तैसे अति भिंगुळवाणेपण वदनी तुझी आहे. हे असो, काळाने जसं काय युद्धाला आमंत्रण करावं अथवा सर्वांच्या संहारकाली जसं मरण माजून राहतं, त्याचप्रमाणे तुझ्या मुखात अत्यंत भयानकपणा आहे. काळाने जणू काय युद्धास आमंत्रण करावं. काळाने समजा युद्धाला आमंत्रण केलं तर काय होईल की सगळ्या तिथे शरीरांचा छिन्न विच्छिन्न झालेल्या शरीरांचा खच पडलेला राहील ना. त्यामुळे काय की मरण माजून राहतं म्हणजे काय की डेथ इज रुलिंग राईट नाव. मरण माजून राहतं. त्याचप्रमाणे तुझ्या मुखात त्या अत्यंत भयानकपणा आहे. त्यामुळे तुझ्या मुखात अत्यंत भयानकपणा आहे. हे बापुडी लोकसृष्टी, मोटकीये विपायली दिथी, आणि दुःख कालिंदीची या तटी झाड होऊनी ठेली. त्या बिचाऱ्या त्रैलोक्यावर जेव्हा थोडीशी नजर टाकली तेव्हा ते दुःखरूप कालिंदीच्या म्हणजे यमुनेच्या किनाऱ्यावर झाड बनून राहिलंय असं दिसलं. त्रैलोक्यावर जेव्हा आपण नजर टाकली तेव्हा ते त्रैलोक्य जे आहे ते दुःखरूप कालिंदीच्या किनाऱ्यावर, दुःखरूप जी नदी आहे, यमुनेचं पाणी काळं असतं बरं का, म्हणून त्याला कदाचित कालिंदी म्हणत असतील. तिच्या किनाऱ्यावर झाड बनून राहिले असं दिसतं. दुःखरूप कालिंदीच्या किनाऱ्यावर झाड बनून राहिले असं दिसतंय. ठीक आहे. तुझं महामृत्यूची या सागरी, आता हे त्रैलोक्य जीविताची तरी, शोक दुर्वात लहरी आंदोळत असे. तू जो महामृत्यूरूप समुद्र, त्यात ही त्रैलोक्याच्या जीविताची नौका शोकरूप प्रतिकूल वाऱ्याने उत्पन्न झालेल्या लाटांमुळे झोके खाते. बघा, इवन हे जे रूपक आहे किंवा हे जे उदाहरण दिलंय ज्ञानदेवांनी, हे कसं दिलंय, किती कॉम्प्लिकेटेड आहे. महामृत्यूरूप समुद्र, तो समुद्र आहे तो महामृत्यूरूप आहे म्हणजे प्रलय काळाचा समुद्र आहे. त्याच्यामध्ये सगळं बुडणार आहे. म्हणजे प्रलय काळामध्ये अग्नी पण सांगितलंय, प्रलय काळामध्ये पाणी पण सांगितलेलं आहे की तुम्ही बुडून मरा किंवा जळून मरा. प्रलय काळामध्ये तुम्ही मरणारच आहे. तुम्ही म्हणजे युअर लोअर सेल्फ, युअर अझ्युम्ड सेल्फ, युअर मिथ्या सेल्फ, दॅट इज गोइंग टू आयदर ड्राउन ऑर इट इज गोइंग टू गेट बर्न्ड अवे. त्यातही त्रैलोक्याच्या जीविताची नौका, त्रैलोक्याच्या जीविताची नौका शोकरूप प्रतिकूल वाऱ्याने, शोकरूप प्रतिकूल वाऱ्याने म्हणजे अँटी विंड. आपण समजा जात असो एका दिशेने तर उलट्या दिशेने वारा येतं म्हणजे तो प्रतिकूल वारा झाला ना. इट्स लाईक द हेड विंड.
आपण विमानातनं जेव्हा जातो तेव्हा कसं होतं की हेडविंड जर असलं तर मग आपल्याला जायला उशीर होतो. इट टेक्स लॉंगर. सो हेडविंड इज ऑलवेज देअर मोस्ट ऑफ द टाइम वेन यू आर ट्रॅव्हलिंग फ्रॉम ईस्ट टू वेस्ट. आणि टेल विंड जी असते त्यांनी आपण समोर ढकललं जातो विमानामध्ये. सो दॅट इज अवेलेबल व्हेन यू आर गोइंग फ्रॉम द वेस्ट टू ईस्ट. ठीक आहे ना. तर प्रतिकूल वाऱ्याने उत्पन्न झालेल्या लाटांमुळे झोके खाते. जीविताची नौका शोकरूप प्रतिकूल वाऱ्याने उत्पन्न झालेल्या लाटांमुळे झोके खाते. प्रतिकूल वारा जर असला तर एक तर लाटा पण मोठ्या आहेत आणि वारा पण प्रतिकूल आहे, त्यामुळे आपल्याला नौका ज्या दिशेला न्यायची आहे त्या दिशेला ती जात नाही किंवा जायला त्रास होतोय. झोके खाते. एथ कोपोनी जरी वैकुंठे, ऐसे हन म्हणी पहिलं अवचटे, जे तुझ लोकांचे काही वाटे, तू ध्यान सुख हे भोगी. तुला या लोकांचं काय वाटतं? तू माझ्या या ध्यानाचं सुख भोग म्हणजे झालं. अहो श्रीकृष्णा, असं जरी आपण एकाएकी रागावून बोललात तरी काय? तरी जी लोकांचे कीर साधारण, वाया आड सुतसे ओढण, केवी सहसा म्हणे प्राण माझेची कापती. पण महाराज, माझ्याच जीवाला भीतीने कंप सुटलाय. असं मी एकदम म्हणायचं तरी कसं? म्हणून जगाचं साधारण दुःख उगीच आडपडद्यासारखं खरोखर मध्ये केलं आहे. जगाचं साधारण दुःख जे आहे ना ते उगीच आडपडद्यासारखं खरोखर मध्ये केलेलं आहे. कारण की माझ्याच जीवाला भीतीने कंप सुटला हे मी तुला एकदम म्हणून कसं सांगू. ज्या मज संहार रुद्र वसिपे वासिपे, ज्या मज भेणे मृत्यू लपे, तो मी येथे आहाळ बाहळी कापे, ऐसे तुवा केले. ज्या मला प्रलय काळचा रुद्र देखील भीतो, ज्या माझ्या भयाने मृत्यू लपून राहतो, असा जो मी, तो मी या ठिकाणी भयाने अत्यंत कापतोय, असं तो केलंय. अर्जुन जो आहे ना, तो प्रलय काळच्या रुद्राला पण घाबरवू शकतो. अर्जुनाच्या भयामुळे मृत्यू लपून राहतो असं अर्जुनला वाटतं. ओके. आपल्या भीतीने मृत्यू आपल्याजवळ येणार नाही असं होईल का? म्हणजे आपण स्वतःला जोपर्यंत देह समजतोय तोपर्यंत देहांतर आपण थांबवूच नाही शकत. ओके. म्हणून जगाचं साधारण दुःख आपण उगीच आड पडद्यासारखं खरोखर मध्ये केलं. जाय. ज्या मज संहार रुद्र वासिपे, ज्या मज भेणे मृत्यू लपे, तो मी येथे आहाळबाळी कापे, ऐसे तुवा केले. मला ज्या ज्या मला प्रलय काळचा रुद्र देखील भीतो, ज्या माझ्या भयाने मृत्यू लपून राहतो, असा जो मी, तो मी या ठिकाणी भयाने अत्यंत कापतोय, असं तो केलायस. परी नवल बापा हे महामारी, या नाम विश्वरूप जरी, हे भ्यासुरपणे हारी भयासी. आणि परंतु हे पहा, ही महामारीच आहे. आणि ह्यालाच जर विश्वरूप म्हणायचं तर बापा हे एक आश्चर्यच आहे. ही महामारी आपल्या विक्राळ स्वरूपाने साक्षात भयासही माघार घाण्यास लावते. म्हणजे ह्या विक्राळ विक्राळ स्वरूपाने ही जी महामारी आहे, महामारी म्हणजे देव त्याच्या तोंडामध्ये अनेक जीव ठेवून कचकच कचकच चावून चावून खातोय ना, तर त्याच्यामध्ये भयालाही घ्यायला लावते. म्हणजे भीती सुद्धा भयानी मागे होत असं सांगितलं. तर अशा प्रकारे 23व्या श्लोकापर्यंत आज आपण आलो. आणि आय वॉन्ट स्टॉप शेअरिंग हिअर अँड सी इफ यू हॅव एनिथिंग टू से. कोणाला काही बोलायचं काय याच्याबद्दल? भयानक जे वर्णन आहे ते करून सांगतायत भगवान, किंवा अर्जुन सांगताय, तो जे बघतोय ते. त्याला हे जे मोठे मोठे दात आहे याच्यामध्ये सगळे लोक, ऋषी मुनी, इतर सगळे जीव किंवा द वॉरियर्स ऑन द फील्ड, हे सगळेजण हे चावून चावून बाहेर पडत आहेत, काही काही आतमध्ये जात आहेत, हे सगळं त्याला दिसतं. अशा प्रकारे हे होऊ शकतं. ओके, थांबायचं घ्या थोडंसं. लेट्स स्टॉप हिअर. आय एम गोइंग टू से द शांती मंत्र. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय
पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। हरि ओम। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। नमस्कार।